सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता शिवनाथने आपल्या घरी गोंधळ ठेवलेलं असतं आणि तिथे भास्करने आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तिथे आता लावणी ठेवलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता तमाशा बोलावलेला असतो आणि एका बाजूला गोंधळ. मग लोक आता सगळ्यात जास्त कुठल्या ठिकाणी जाणार हे त्यांना बघायचं असतं. गाव सगळा कुणाच्या बाजूने आहे हे आता बघायचं असतं. त्यामुळे शिवनाथने इथे आता गोंधळ ठेवलेला असतं आणि दुसऱ्या बाजूला लावणी. तेव्हा इथे शिवनाथच्या हातामध्ये जे घड्याळ असतं ना ते बघून गोंधळी बाबा म्हणतात की साहेब तुमच्या हातातलं घड्याळ तर लई छान आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो की हे घड्याळ माझ्या मुलाने मला गिफ्ट केलेलं आहे. आणि तेव्हाच तिथे राघव पाणी घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाबा हे घ्या पाणी घ्या. आणि तेव्हा इथे आपल्या वडिलांच्या तोंडून जेव्हा माझ्या मुलाने मला हे गिफ्ट दिले खूप छान आहे ना, मलासुद्धा आवडलं हे गिफ्ट, असं ऐकल्यानंतर राघवला खूपच जास्त छान वाटतं, त्याला अभिमान वाटतो. आणि त्यानंतर इथे एका बाजूला आता गोंधळ सुरू करायचं का असं विचारलं जातं. तेव्हा लगेच शिवनाथ म्हणतो की चला गोंधळी बाबा गोंधळ सुरू करा बरं, आता वेळ झालेली आहे. आणि तेव्हा इथे गोंधळ सुरू होतं. एका बाजूला लावणीचा कार्यक्रम सुरू होतो, सगळेजण छान एन्जॉय करत असतात आणि तेवढ्यातच इथे गोंधळी बाबा आता गोंधळ सुरू करतात. तेव्हा शिवनाथला आपल्या लहानपणीच्या आठवणी आठवतात. ज्या वेळेला इथे पद्माचा वाढदिवस असायचा तेव्हा इथे तिचे वडील नेहमी दरवर्षी तिच्यासाठी गोंधळ ठेवायचे आणि शिवनाथने त्याच गोंधळामध्ये इथे आता उमा आणि शिवनाथ हे दोघेजण एकत्र आलेले असतात आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलेलं असतं. त्या सगळ्या आठवणी त्याला आता आठवतात. लहानपणापासूनचं प्रेम असल्यामुळे त्या दोघांनी फक्त ते प्रेम केलेलं नसतं तर त्यांनी लग्नसुद्धा करून दाखवलेलं असतं. मग त्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा विरोधसुद्धा पत्करलेला असतो, पण एकमेकांची साथ काही सोडलेली नसते. तेव्हा शिवनाथ आपल्या बायकोच्या हातावरती उमाच्या हातावरती हात ठेवतो आणि प्रेमाने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा उमा त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते की गोंधळ बघितल्यानंतर मलासुद्धा लहानपणापासून त्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी ह्या आठवलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे आता पद्माला वाटत असतं की आम्ही तर इथे लावणी ठेवली आहे, तमाशा आणला आहे, म्हणजे लोक तर आमच्याकडे जास्त येणार. पण प्रेक्षकांनो आता गोंधळामध्ये देवी आईच्या इतकी ताकद असते की जेव्हा गोंधळ सुरू होतं ना तेव्हा लावणी बघायला गेलेले लोकसुद्धा तिथे डिस्टर्ब व्हायला लागतात. त्यांना वाटत असतं अरे हा तर आता गोंधळाचा आवाज आहे, त्यामुळे तिथे आता देवी आईच्या गोंधळाकडे ते लोक आकर्षित होत असतात. उमा आपल्या मनामध्ये म्हणत असते गावकऱ्यांच्या भल्यासाठी आणि सर्वांच्या सुखासाठी यांनी आता गोंधळ ठेवलेला आहे, पण गावकरी इथे पाया पडण्यासाठी येतील का. तेव्हा शिवनाथसुद्धा तेच म्हणत असतो की सगळे गावकरी देवी आईचा आशीर्वाद घ्यायला तरी येतील ना, सर्वांच्या सुखासाठी या गोंधळाचं मी आयोजन केलेलं आहे. राघवसुद्धा म्हणत असतो की सगळे गावकरी कधी इथे येणार, काही झालं तरी गावकरी माझ्या बाबांच्याच पाठीशी असले पाहिजे. राघवचा आपल्या आई वडिलांवरती फार इथे जीव असतो, त्याला प्रत्येक वेळेला आपल्या वडिलांनी जिंकलं पाहिजे असं वाटत असतं. आणि त्यानंतर पद्मा मात्र आता डिस्टर्ब होते. ती म्हणते अरे देवा इथे आता त्या गोंधळाचा आवाज येतोय, जर ये लोक सगळे उठून त्या ठिकाणी गेले तर, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि प्रेक्षकांनो तेच होतं. लावणीवरती डान्स करणाऱ्या इथे आता ज्या महिला असतात त्या थांबलेल्या असतात आणि त्या आता थांबतात आणि म्हणतात की माफ करा आम्ही लावणी नाही करू शकत. तेव्हा तो म्हणतो भास्कर का हो असं का म्हणताय तुम्ही काजलताई, अहो तुम्ही लावणी का नाही करणार. तेवढ्यातच इथे काही लोक उभे राहून गोंधळ बघण्यासाठी आणि देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा काजलताई म्हणतात की माफ करा पण तिथे देवी आईचं गोंधळ सुरू असताना आम्ही इथे लावणी नाही करू शकत, कारण का देवी आई आपल्यापेक्षा मोठी नाही आहे आणि देवी आई म्हणजे आमची ताकद, त्यांचा आशीर्वाद असतो म्हणून तर आम्हाला इथे परफॉर्मन्स द्यायला ताकद मिळते, त्यामुळे आम्ही देवी आईच्या विरोधात तर जाऊ शकत नाही ना. तेव्हा इथे पद्माला कळत असतं की शिवनाथ आता जिंकतोय. तेव्हा भास्कर म्हणतो काजलताई आहो पण मी तुम्हाला रोकड मोजली आहे ना. तेव्हा काजल म्हणते की माफ करा, हे बघा आता पद्माताई आणि भास्कर दादा
मला जर आधीच माहिती असतं ना की इथे गोंधळ होणार आहे तर मी कधीच इथे लावणी करण्यासाठी आले नसते. अहो तुम्ही रोकड मोजली असेलही, पण आता देवी आईपेक्षा आपण मोठे तर नाही ना. सगळ्यात आधी देवी आई येते, त्याचा आम्ही मान सन्मान करतो. देवी आईची आम्ही पूजा करतो आणि जर आम्ही गोंधळ सुरू असताना लावणी केली तर आम्हाला ते आवडणार नाही, म्हणून आम्हाला माफ करा. त्यानंतर गोंधळ व्यवस्थित सुरू असतं. त्यानंतर काही लोक यायला आता सुरू करत असतात. तेव्हा उमाला खूपच जास्त छान वाटतं. लोक येतात, देवी आईचा आशीर्वाद घेतात. त्यांची बसण्याची छान अशी व्यवस्था केलेली असते. लोकांना येताना बघून उमाला इतका आनंद होतो की ती शिवनाथला खुणावते आणि तिकडे बघायला सांगते. तेव्हा शिवनाथ बघतो तर काय, लोक आता खूपच जास्त जमा व्हायला लागलेले असतात. बायकांनी तर यायला सुरुवात केलेली असते. तेव्हा गावकरी म्हणतात, अरे बाबांनो, तिथे गोंधळ सुरू असताना, देवी आईचं गोंधळ सुरू असताना आपण इथे बसायचं आणि मज्जा करायची, याला काहीतरी अर्थ आहे का? देवी आईचं गोंधळ सुरू आहे म्हणजे आपण तिथेच गेलं पाहिजे, देवी आईचा मान सन्मान केला पाहिजे. आणि म्हणूनच आता मी तिथे चाललो आहे. ज्याला कुणाला यायचं आहे त्यांनी लवकर चला, देवी आईचं गोंधळ सुरू आहे, आपण आशीर्वाद घ्यायला जाऊ. त्यानंतर इथे दादा जे काही बोलतात ते लोकांपर्यंत पोचतं की गोंधळ सुरू आहे आणि आपण इथे थांबायचं. अजिबात ते शक्य होणार नाही. आपलं मन तिथे रमलं पाहिजे, ना की इथे. तेव्हा पद्माला आता सगळ्यांचं बोलणं ऐकून अजूनच राग येत असतो. तिला वाटत असतं की शेवटीला शिवनाथच जिंकला. मी एवढी मेहनत घेतली, भास्करने सगळ्यांना इथे गुंतून ठेवण्यासाठी लावणी बोलावलं, पण तरीसुद्धा लोक मात्र भजनाकडेच इथे आता जे काही गोंधळ आहे तिकडेच आता आकर्षित झालेले आहेत. गोंधळ सुरू आहे तर लोक तिथेच पाया पडायला जाणार ना. त्यामुळे सगळेजण तिथे जात असतात, देवी आईचा आशीर्वाद घेऊन तिथेच बसत असतात. भास्करला प्रचंड राग आलेला असतो. तो म्हणत असतो, काजलताई तुम्ही जे काही केलं ते चुकीचं. काजल म्हणते, भास्कर दादा असं बोलू नका आणि चिडू तर तुम्ही मुळीच नका. आम्ही खरंच सांगतो, आम्हाला जर खरंच थोडी जरी कल्पना असती ना इथे गोंधळ सुरू आहे म्हणून, तर मी कधीच मी इथे आता तुमची सुपारी घेतली नसती, लावणीसाठी आम्ही आलो नसतो. तेव्हा इथे शिवनाथची चारी मुलं खूपच जास्त आनंदी असतात. इथे माधव असू दे, श्रीधर असू दे, राघव असू दे किंवा त्यांची मुलगी वेदा असू दे, सगळेजण प्रचंड आनंदी असतात की आपल्याकडे सगळी माणसं फायनली आली. बरं तेवढंच नाही प्रेक्षकांनो, ज्या आता महिला तिथे लावणी सादर करण्यासाठी आलेल्या असतात एवढी मोठी सुपारी घेऊन, त्या महिलासुद्धा आता इथे खूप छान गोंधळ सुरू असल्यामुळे आणि देवी आई तिथे असल्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी तिघी जणी आलेल्या असतात. खूपच सुंदर अशा महिला त्या ठिकाणी येऊन आता देवी आईचा आशीर्वाद घेतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो उमाला खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा पद्मा म्हणत असते की भास्कर, अरे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथे आता तू सुद्धा का बरं इथे गोंधळ ठेवला नाहीस? त्यांनी गोंधळ ठेवला हे तुझ्या लक्षात का आलं नाही? अरे तुला माहिती नाही आहे का, आपले बाबा दरवर्षी माझ्या वाढदिवसाला गोंधळच ठेवायचे म्हणून, माहिती आहे ना तुला, आणि मला आशीर्वाद द्यायला सांगायचे. मग या वेळेला ते तुला का आठवलं नाही? ते काम त्या शिवनाथने केलं, त्या उमाने केलं, मग ते तुला का नाही आठवलं? सगळे लोक आता इथे थांबले असते ना, सगळे लोक तिथे गेले नसते, असं इथे पद्मा म्हणत असते. पद्माताई शिरोळे पाटील हिचा वाढदिवस असल्यामुळे इथे लावणी ठेवलेल्या असतात आणि इथे आता लावणी सादर करणाऱ्या महिला गेलेल्या असतात गोंधळाच्या ठिकाणी देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी. तिघी जणी पाया पडतात. तेव्हा तिथे उभे असलेल्या माधव, श्रीधर, राघव सगळ्यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं. त्यांच्या ठिकाणी आलेल्या ह्या बायका आपल्या इथे येऊन गोंधळाच्या इथे आशीर्वाद घेत आहेत. तेव्हा इथे उमा म्हणते, अहो तिकडे बघा. तेव्हा लगेच शिवनाथ उभा राहतो आणि त्यांना हात जोडून इथे अगदी नमस्कार वगैरे करतो. तेव्हा त्या बायका म्हणतात की माफ करा, म्हणजे इथे छान असा गोंधळचा कार्यक्रम सुरू होता, पवित्र असा कार्यक्रम सुरू होता आणि आम्ही तिकडे लावणीवरती नाचत होतो, पण आम्हाला माहिती नव्हतं. माहिती असतं तर आम्ही लावणीचा कार्यक्रम इथे स्वीकारलाच नसता. तेव्हा तो म्हणतो, अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? या सगळ्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. तुम्हाला कुठे माहिती होतं की इथे गोंधळचा कार्यक्रम आहे ते, बरोबर ना? त्यामुळे तुम्ही माफी मागू नका. तेव्हा उमा म्हणते, ताई
तुम्ही इथे आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही बसा बरं, पवित्र कार्यक्रम आहे, बसा. मी तुम्हाला हळदी कुंकू लावते. आणि त्यानंतर इथे उमा आता हळद कुंकू घेऊन आलेली असते आणि त्या महिलांना ती मानाने बसायला सांगते, त्यांना हळद कुंकू लावते. आणि हळद कुंकू लावत असताना आता पद्मा आपल्या सहकुटुंबाबरोबर बाहेर आलेली असते आणि सगळ्यांकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे शिवनाथ आता तिच्याकडे बघतो आणि तिला खुणावतो, भास्करला खुणावतो की बघ, इथे बघ माणसं सगळ्यात जास्त कुठे आलेत ते. त्यानंतर राघव आहे ना, तो तिथे तिच्या अन्विताला, तिच्या भाचीला पद्माच्या खुणवतो आणि म्हणतो बघ माणसं कुठे जास्त आलीत ते. तेव्हा तिला पण खूपच जास्त राग येतो. त्यानंतर अन्विता त्याच्याकडे रागानेच बघत असते आणि इथे उमा आता त्यांना हळद कुंकू लावते आणि समोर बघते तर काय, आपली बहीण पद्मा आणि सहकुटुंब उभं असतं. तेव्हा पद्माला बघितल्यानंतर तिचा वाढदिवसानिमित्ताने तिलासुद्धा देवी आईचा आशीर्वाद मिळावा अशी उमाची इच्छा असते. तेव्हा उमा गोंधळी बाबांना म्हणते की गोंधळी बाबा, ती माझी बहीण आहे पद्मा, तिचा आज वाढदिवस आहे, तिलासुद्धा इथे आता देवी आईचा आशीर्वाद मिळू द्या, नाव घ्या, तिचं नाव घ्या. आणि तेव्हा इथे गोंधळी बाबा आता पद्माचं नाव घेतात आणि त्यानंतर तिला देवी आईचा आशीर्वाद मिळू दे असं त्या आपल्या गोंधळामधून म्हणत असतात. तेव्हा पद्माला भयंकर राग येतो. ती म्हणते थांबा थांबा, गप्प करा हा तमाशा, मला आता अजून काहीही ऐकायचं नाही आहे. तेव्हा ती गोंधळाला आता तमाशा म्हणते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो पद्माला भयंकर राग आलेला असतो. ती म्हणत असते की काही गरज नाही आहे तुम्हाला हा चांगुलपणा दाखवण्याचं नाटक करायची, कळलं ना, काही गरज नाही आहे, थांबवा हा तमाशा. तेव्हा शिवनाथ आणि त्याचंही संपूर्ण कुटुंब आता रेषेच्या पलीकडे येऊन उभं राहतं आणि त्यानंतर शिवनाथ म्हणतो काय काय म्हणालीस तू, तमाशा, हा तमाशा दिसतोय तुला, याला गोंधळ म्हणतात, गोंधळ. माहिती नसेल ना तर माहिती करून घे, याला गोंधळ म्हणतात जे आम्ही ठेवले. आणि बघितलंस ना पद्मा, जास्त लोक कुठे आलेत ते बघितलंस का. तेव्हा पद्मा म्हणत असते शिवनाथ, अरे काय रे भिक्काऱ्या, तुला काय वाटलं तू हे सिद्ध करशील की सगळे लोक तुझ्याकडे आले म्हणून तू जिंकलास, बरोबर ना, पण शेवटीला माझ्यासमोर तू भिक्कारा तो भिक्काराच राहशील. तेव्हा शिवनाथ म्हणतो की तुला जे काही बोलायचं आहे ते बोल ग पद्मा, पण शेवटीला दिलेला शब्द मी पूर्ण केलाच ना. सगळे लोक कुणाच्या बाजूने असतील त्याला या गावामध्ये मान, त्याला या गावामध्ये इज्जत असं ठरलं होतं ना, मग आता जास्त लोक हे आमच्याच बाजूने आलेले आहेत, बरोबर ना. तेव्हा पद्मा म्हणते आणि भिकाऱ्या कसं आहे ना, आजच्या दिवशी तुला एक गोष्ट सांगते, तू कितीही मोठं घर बांध, तू कितीही श्रीमंत हो, पण शेवटीला कसं आहे ना, तुझ्या ह्या मोठ्या घराचे वाके आहेत ना ते पोकळच राहतील. कारण का, जेव्हा तुझ्या सुना या घरामध्ये येतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुझी परीक्षा सुरू होईल. अरे तुझ्या सुना जेव्हा घरी येतील ना तेव्हा तुला कळेल की तुझ्या घराचे वासे किती पोकळ आहेत ते, कळलं का रे हे भिकाऱ्या. आणि जेव्हा त्या सुना घरामध्ये येतील, जेव्हा तुझ्या घराचे वासे पोकळ आहे ते कळतील, तेव्हा तुझं हा घर आहे ना, तो हा घराचा डोलारा जो तुला वाटतोय ना, हा कळस तो पत्त्यांच्या घराप्रमाणे आहे ना, तो कोसळून जाईल रे, कोसळेल आणि खाली पडेल. आणि जेव्हा तुझं हे घर कोसळून खाली पडेल तेव्हा त्याच्या खाली आहे ना, त्या घराच्या खालीच तू इथे चिरडला जाशील, तुला इथे गाडलं जाईल, कळतंय तुला. त्यामुळे काहीही झालं तरी तुझ्या सुना जेव्हा घरी येतील ना तेव्हा तुझं घर घर राहणार नाही, तुझ्या घरामध्ये तांडव होईल, तांडव. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुझ्या घराचा डोलारा हा कोसळेल. आणि त्याचबरोबर तुझ्या घराचे वासे किती कमकुवत आहेत ना ते तेव्हा तुला कळेल, जेव्हा तुझ्या तिन्ही सुना या घरावरती येऊन राज्य करतील आणि तुलाच कमी समजण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा खऱ्या अर्थाने तू हरशील. हे शब्द माझे आहेत ना ते कान उघडे ठेवून तुझ्या लक्षात ठेव, कळलं का, की लक्षात आणून देऊ असं इथे पद्मा आता म्हणत असते. ध्यानात ठेवायचं, मी जे जे काही बोलले ना ते समद ध्यानात ठेवायचं असं इथे आता पद्मा म्हणत असते. तिने आपल्या बहिणीला आणि शिवनाथला खूपच जास्त चुकीचा आशीर्वाद दिलेला असतो की जेव्हा तुझ्या मुलांची लग्न होतील, सुना घरात येतील, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं घर घर राहणार नाही, तुमच्या घराचे वासे किती पोकळ आहेत हे तेव्हा तुम्हाला कळेल. तिने हा दिलेला तळतळाट आता पूर्ण होतोय की काय ही भीती आता उमाला वाटत असते. त्यांचं हसतं खेळतं कुटुंब
अजिबात उद्ध्वस्त होता कामा नये यासाठी उमा आणि शिवनाथ खूपच जास्त झटत असतात. पण त्याच्यामध्ये इथे आता जखमी झालेली पद्मा त्यांना मात्र वाईट साईटच आशीर्वाद देत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पद्माने आता इथे घाणेरडा असा आशीर्वाद दिल्यानंतर, त्यांचं वाटोळं व्हावं असं बोलल्यानंतर ती घरामध्ये निघून जाते. पण उमाला फारच वाईट वाटलेलं असतं. उमाला वाटत असतं की माझ्या बहिणीला आशीर्वाद मिळावा म्हणून मी देवी आईचा आशीर्वाद तिला द्यायला सांगितला, पण तिने काय केलं, माझ्या घरादाराचं वाटोळं केलं. आणि त्यामुळे उमा खूपच जास्त दुखावलेली असते. तिला वाईट वाटतं तिच्या बहिणीच्या या वागण्याचं, पण तरीसुद्धा ती ते सगळं सहन करते. त्यानंतर शिवनाथ शोधाशोध करत असतो. त्याला महत्त्वाच्या गोष्टी शोधायच्या असतात आणि त्याच वेळेला तिथे उमा येते आणि म्हणते, का हो, हे काय करताय तुम्ही, काय शोधताय, काय हवंय तुम्हाला, मला सांगा, मी तुम्हाला शोधून देते. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो की हे बघा, तुम्ही काय शोधून देणार आहात, मला आपल्या तिन्ही मुलांच्या पत्रिका हवेत, माधव, श्रीधर आणि राघव तिघांच्या सुद्धा पत्रिका हव्यात मला. त्या पत्रिका जाऊन मला गुरुजींना दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या तिघांचंही नाव मला आता इथे वधूवर सूचक मंडळामध्ये जाऊन नोंदवायचं आहे. लवकरात लवकर मला माझ्या तिन्ही मुलांची लग्न करायची आहेत. लग्न काय म्हणाली तुझी पद्माताई, काय म्हणाली की आपल्या मुलांच्या बायका म्हणजे आपल्या सुना या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घराचे वाकसे किती पोकळ आहेत हे दाखवून द्यायचं तिला. असं वाटतंय ना की आपल्या घराचे वासे खूप पोकळ आहेत, पण मी तिला आता दाखवून देणार आहे की या शिवनाथच्या घरामध्ये आलेल्या सुनासुद्धा आनंदातच राहतील. तिची जी इच्छा आहे ना ती कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे मी तिन्ही मुलांच्या पत्रिका गुरुजींना दाखवून त्यानंतर वधूवर सूचक मंडळामध्ये त्यांचं नाव नोंदवणार आहे आणि लवकरात लवकर मी माझ्या तिन्ही मुलांची लग्न करणार आहे. तेव्हा उमा म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण आधी तुम्ही आपल्या मुलांबरोबर बोला, त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशी मुलगी हवी, त्यांची काय अपेक्षा आहे हे तरी आपल्याला कळेल ना. तेव्हा तो म्हणतो की हे बघ उमा, तू गप्प बस, माझी तिन्ही मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत. काहीही झालं ना तरीसुद्धा माझी तिन्ही मुलं मी सांगेन त्याच ठिकाणी लग्न करतील. आता बघा, घरंदाज मुली बघायला सांगतो आणि लवकरात लवकर मी माझ्या मुलांची लग्न लावून देतो आणि पद्माताई जे काही बोलल्यात ना त्यांचा शब्द मी खोटा करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता उमा टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते, अरे देवा, यांनी तडकाफडकी असा निर्णय घ्यायला नको होता, मुलांशी बोलायला हवं होतं, त्यांची नेमकी आवड निवड कशी आहे हे कळायला हवं होतं ना, असं आता ती म्हणत असते. आणि इथे मात्र शिवनाथ काही ऐकायला तयार नसतो. त्याला वाटत असतं की माझी मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, ती मी सांगितलेल्या ठिकाणीच लग्न करतील, मी ज्या ठिकाणी सांगतो त्याच ठिकाणी लग्न करून मोकळे होतील. पण प्रेक्षकांनो, आता घडतं काही वेगळंच. तर पुढील भागामध्ये शिवनाथने गुरुजींकडे पत्रिका दिलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की आमच्या मुलांना तिन्ही मुलं माझे राजबिंडे आहेत, देखणे आहेत, त्यांना घरंदाज मुली मिळायला हव्या, छान मुली शोधा. गुरुजी म्हणतात, काळजीच करू नका, तुमच्या तिन्ही मुलांना गुणी मुली भेटतील, शोधून काढूया ना आपण. तेव्हा शिवनाथ म्हणतो की बरोबर, माझी तिन्ही मुलं नाव ठेवायला सुद्धा जागा नाही. त्यानंतर इथे आता जो माधव आहे तो ज्या ठिकाणी काम करत असतो तिथे एक मुलगी त्याला आवडत असते आणि त्याने आता तिच्यासाठी चाफ्याचं फूल आणलेलं असतं, ते फाईलमध्ये ठेवलेलं असतं आणि तो त्या मुलीला, रेणुकाला आता ते बघायला सांगत असतो. ती मुलगीसुद्धा ते फूल आता बघते आणि दोघेही जण एकमेकांकडे बघून आता हसत असतात. दोघेही एकमेकांना लाईक करत असतात, एकमेकांना आवडत असतात आणि त्यामुळे चाफ्याची फुलं रेणुकाला फारच आवडतात. त्यानंतर श्रीधर इथे आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बाहेर आलेला असतो. सेल्फी काढत असताना त्याचे आप्पा त्याला मागून दिसतात. तो म्हणतो, आप्पा इथे. ती म्हणते, कोण आप्पा? श्रीधर म्हणतो, काही नाही, मागे बघू नको. आणि तेव्हा इथे श्रीधरला एका मुलीबरोबर आता आप्पांनी म्हणजे शिवनाथने बघितलेलं असतं. त्यानंतर प्रश्न राहिला तो राघवचा. राघव आपल्या इथेच आता उमा नैसर्गिक खते या ठिकाणी तो आता काम करत असतो, ओझं वगैरे उचलत असतो. तिथे मिताली आलेली असते आणि त्याचबरोबर ती आल्या राघवला बघते आणि तिथे गाडी थांबवून ती आता राघवचा व्हिडिओ तयार करते. तेव्हा तिची मैत्रीण विचारते, अगं काय करतेस तू? तेव्हा ती म्हणत असते की मी राघवचा व्हिडिओ तयार करते. आणि तेव्हा अन्विता म्हणत असते की आत्ता येणार मज्जा. राघव म्हणतो, काय गे, काय करतेस तू? तुला असं विचित्र वागताना लाज वाटत नाही का? कशाला माझा व्हिडिओ तयार केलास? ती म्हणते, कारण आता कॉलेजमध्ये जाते, हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आणि कॉलेजमध्ये तुला व्हायरल करते, व्हायरल. तेव्हा इथे
त्याला खूपच जास्त राघवला राग येतो आणि तो म्हणतो, तू गप्प बसलीस का? तुला काय गरज आहे हे सगळं करायची? तुला इथे मला त्रास न देता राहताच येत नाही का गं? आताच्या आता तो व्हिडिओ डिलीट कर, चल व्हिडिओ डिलीट कर, असं राघव अन्विताला सांगत असतो.